दाखवतो इथं लाईव्ह. नमस्कार. आज आपण आहोत इंदापूर तालुक्यातील निमसाकर या गावामध्ये आणि पाठीमागं आपण जो पाहतोय तो आहे निमसाकर आणि पळस मंडळ या गावांना जोडणारा बंधारा. पाठीमागील 4 ते 5 दिवसापूर्वी शिवसेनेचे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी हा बंधारा व्हावा, या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि रस्ता यासाठी आंदोलन करणार असल्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सार्वजनिक पाटबंधारे विभाग यांना दिलं होतं. आज 11 वाजता या ठिकाणी त्यांचं हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी सुदर्शन रणवरे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत, आपण पाहू शकता. त्याचसोबत या ठिकाणी पोलिसांचाही फौजफाटा आल्याचं दिसतंय. मोठ्या प्रमाणात आलेत. आपण पाहू शकता या ठिकाणी या बंधाऱ्याची परिस्थिती काय झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी या बंधाऱ्यावरून दररोज 500 ते 600 लोकांची आवक जावक होत असते. मात्र गेल्या काही वर्षापासून हा बंधारा अत्यंत बिकट अवस्थेत आहे. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे सोलापूर जिल्ह्यातील ही आणि पुणे जिल्ह्यातील ही नेते मंडळींचं. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी निमसाकर असेल, वालचंदनगर असेल, बारामती असेल, अकलूज असेल किंवा इतर भागामध्ये शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील बांगार्डे, पळस मंडळ, चव्हाणवाडी, फोंडशिरस या भागातून याच बंधाऱ्यावरून अनेक लोक विद्यार्थी जात असतात. मात्र सध्या या बंधाऱ्याची अवस्था अशी झाली आहे की इथून प्रवास करणं अत्यंत जिकरीचं आणि जीव घेणं ठरत आहे. या ठिकाणी जर आपण पाठीमागे पाहिलं तर पूर्णपणे भराव या ठिकाणचा वाहून गेलेला आहे. या ठिकाणी काही वेळातच आंदोलनालाही सुरुवात होत आहे. काढू का?